जालिंदर सुपेकरांना पहिला झटका। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली। फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून आवळल्या मुसक्या। वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकवल्या प्रकरणी कारवाई। 10 दिवसांनंतर निलेशला बेड्या। दिल्लीहून गोरखपूरला ट्रॅव्हल्समधून पळून जात होता निलेश चव्हाण। 3775 किलोमीटरचा प्रवास करत निलेश नेपाळमध्ये लपून बसला। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड। कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। टीकेनंतर कोकाटेंची सारवासार। शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचा विरोध। उबाटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। दोन 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी। सरकारी महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये। सरकारी बहिणींकडून रकमेची वसुली होणार। बीडमधील बेंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडकरांची पाण्याची चिंता मिटली। कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली। एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर 2 लहान मुलं जखमी। जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आसाममध्ये पावसाचा हाहाकार। गुवाहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली। वाहनं बुडाली। निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। दिल्लीवरनं गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। निलेश चव्हाण 23 मेला पुण्यातनं फरार झाल्याची माहिती आहे। निलेश हा देश सोडण्याच्या तयारीत होता असं सुद्धा कळतंय। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला नेपाळमधनं अटक झाली आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेशवरती गुन्ह्याची नोंद आहे। वैष्णवीच्या नातेवाईकांना सुद्धा निलेशनं धमकावलेलं होतं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील मृत्यू प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यामुळे तपासात अडथळा येतोय। दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते। वैष्णवीला न्याय देण्यावरती आमचा भर आहे। ज्यांनी आरोपींना मदत केली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली आहे। निलेश चव्हाणलाही कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला? त्याला कोणत्या आकानं मदत केली आणि तो इतके दिवस फरार कसा राहू शकला? असे अनेक सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केलेत। हगवणे कुटुंबाचा आणि निलेशचा संबंध नेमका काय याची सखोल चौकशी करावी अशी मागणी खडसेंची आहे। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार सुद्धा मानले। वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। हगवणेंना शस्त्र परवाना आपणच दिला आहे असं म्हणणं चुकीचं आहे। शस्त्र परवान्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांकडे असतात असा दावा जालिंदर सुपेकर यांनी केलाय। गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेलाय। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड झाली आहे। यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांनी एकमेकांची भेट घेतली। एका खासगी कार्यक्रमात दोनही नेत्यांची भेट झाली आणि यामुळे भाजप सोबतच धंगेकरांमधला दुरावा आता संपत आलाय का अशाही चर्चा रंगल्या। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके दोघांवरही टीका केली आहे। अजितदादांबद्दल बोलण्याइतपत दोघांची उंची आणि कर्तृत्व नाही। अजित पवार सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे जातात। त्यामुळे पडळकर आणि हाकेंनी बेताल विधानं करू नयेत
असा इशारा रुपाली पाटील यांनी दिलाय. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून करणार काय? ढेकळांचे पंचनामे करायचेत का असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विचारला. पण कोकाटेंच्या याच वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंडही फुटलंय. जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाहीत, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलाय असं वक्तव्य मंत्री कोकाटेंनी केलंय. कोकाटेंच्या डोक्यात जेव्हा ढेकळं पडतील तेव्हा त्यांना कळेल, शेतात जाऊन पाहिलं असतं तर त्यांना नुकसान दिसलं असतं असं म्हणत अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणती नाराजी नाहीये, प्रत्येक जण काम करतंय. नाराजीच्या बातम्या केवळ माध्यमांमध्ये झळकतायत. तसंच दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणती चर्चाही नाहीये असं जयंत पाटलांनी सांगितलंय. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध आहे असा दावा उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांच्या बोलण्याला कोणताच आधार नाहीये असं म्हणत अमोल मिटकर यांनी राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. राज्यामधल्या महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे अशी माहिती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळते. शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे प्रकाश आंबेडकरांनी हा अर्ज सादर केला आहे. सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून अमर पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. दापोली नगरपंचायत ठाकरे गटाकडून हिसकावून घेतली आहे. शिवसेनेच्या कृपा घाग यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे ममता मोरेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जळगावमध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातील पहूर, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर असा 300 किलोमीटर्सचा प्रवास करून या रॅलीचा समारोप केला जाईल. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बळजबरीनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या नजरा काढून टाकू असा दम अंबादास दानवेंनी दिलाय. देवमूर्ती येथील शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि तेव्हा ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नितेश राणेंनी महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी अचानक भेट देत त्यांनी महावितरणच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतूक पावत्यांचं वितरण केलं गेलं. आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते या पावत्या वितरित झाल्या. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या पदावरनं चांगलाच गदारोळ झालाय. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियमबाह्य बदल्यांविरोधात विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली आणि कॅटचा निकाल दिल्यावर विश्व पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतला. एसपी पदाचा तिढा सोडवण्यासाठी अमरावतीचे पोलीस आयुक्त बुलढाण्यात पोहोचले. पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे नेमका काय निर्णय देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. बीडमध्ये रिपाईच्या वतीनं तिरंगा रॅली आयोजित केली गेली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली निघाली होती. देवभूमी द्वारकेमधला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. एका मोकाट जनावराच्या धडकेत एका बाईकचा भीषण अपघात झाला. यात बाईकवरती प्रवास करणारं जोडपं गंभीर जखमी झालं. खंबालिया रेल्वे स्टेशन मार्गावरती हा मोकाट वळू फिरत होता आणि अचानक हा वळू बिथरला आणि सैरावैरा धावू लागला. इतक्यात रस्त्यावरती पाठीमागून येणाऱ्या बाईकला जाऊन हा वळू धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की बाईकवरनं प्रवास करणारं जोडपं खाली पडलं. दरम्यान खंबालिया भागात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनतेय आणि लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. आणि महाराष्ट्राला आता परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती मिळते. राज्याची देशपातळीवरती आघाडी असून आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे.
फार्मा कंपनीच्या व्यावसायिकेनं ड्युप्लेक्ससाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजले. भारताच्या इतिहासातला हा सर्वात महागडा व्यवहार मुंबईच्या वरळीत पार पडलाय. नीट पीजी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नीट पीजी परीक्षा 15 जूनला होणार असून एका शिफ्टमध्ये या परीक्षा घेतल्या जातील. पनवेलच्या पैठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचा घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ झाला. सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेतला आणि जीवन संपवलं. जळगावच्या चोपडा तालुक्यात आदिवासी महिलेची रस्त्यावरती प्रसूती झाल्याच्या घटनेची आता चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडनं चौकशी होणार आहे आणि 31 मे पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत अहवाल सादर करायचा आहे. कोरोना रुग्णाला ऑक्सिजन जास्त लागत असेल तर त्याला मारून टाका असं वक्तव्य एका डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरसोबत फोनवरती बोलताना केल्याचा आरोप केला जातोय. 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. सरपंच आणि 7 तरुणांनी कृष्णा रोहिटे या तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी बीड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.